सॉरी 120च्या वेगाने चालवली तर त्या गाडीला काही होत नाही, सांगण्याचं मत येतं. तर तसं जेव्हा हा 90 सांगितलाय तर हा 70 पर्यंत वापरायचा. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की हा मायनसलाही चालतो. किती? जसं प्लस झालं तसं मायनसही होतं ना. पाणी आता आपण घेतलं, बर्फ होतो तर -35 तापमानापर्यंत चालतो. किती? -35. तर -35 डायरेक्ट चालवायचा का? नाही, -15 पर्यंत चालवायचा. तुमचा प्रेशर लक्षात आलं. त्याच्यानंतर याच्यात 2 अजून प्रकार येतात. काय? हे पांढरं झालेलं दिसतंय का तुम्हाला? असं जर पांढरा असेल तर त्याला म्हणतात ट्रिपल लेअर. काय म्हणतात? ट्रिपल लेअर. आणि पूर्ण इथेही हिरवा आणि आतूनही हिरवा असेल, किंवा बाहेरनही निळा आणि आतूनही निळा असेल तर त्याला म्हणतात मोनोलेअर. मोनोलेअर. काय फरक आहे त्याच्यात? तर फरक असा आहे की जो मोनोलेअर असतो ना तो थोडासा सॅग म्हणतो ना आपण, झोळ खातो थोडासा. जर तुम्ही सपोर्ट बरोबर नाही दिले, असाही द्यायला सपोर्ट द्यावेच लागतात, पण थोडीशी ताकद म्हणतो ना ती त्याच्यामध्ये मोनोलेअर मध्ये कमी असते. ट्रिपल लेअर मध्ये थोडी ताकद जास्त असते, थोडं सॅगिंग कमी होतं. अजून महत्वाचं असं आहे की हा जो पांढरा लेअर आहे याच्यामुळे बॅक्टेरिया जनरेट होत नाही, असं कंपनी सांगते. काय सांगते? बॅक्टेरिया म्हणजे किडे आपण म्हणतो ना, तर बॅक्टेरिया जनरेट होत नाही याच्यामध्ये, असं कंपनी सांगते, मी नाही सांगत. मला माहिती आहे का, मला गंमत हसू येतं. बरेच वेळा आहे ना गिराईक आहे ना प्लंबरला विचारतं पाईप कुठला चांगला. काय विचारतं? कुठल्या कंपनीचा पाईप घेऊ? 90% विचारतात. बरोबर. ट्रिपल लेअर पाईप असतो, PN10चा पाईप असतो, PN16चा असतो, PN25चा असतो, PN20चा असतो, 25 मागणीनुसार येतो, PN12चा येतो. विशिष्ट कंपन्या बनवून देतात. बरं, याच्यामध्ये आकार कुठपर्यंत उपलब्ध आहे? तर याच्यामध्ये 20 mm पासनं आता 310 mm पर्यंत पाईप बनायला लागलाय. किती? 310 mm पर्यंत. त्याच्यापेक्षा मोठा पण आकाराचा पाईप काही कंपन्या तयार करतात. म्हणजे थोडक्यात काय आहे की अर्धा इंचापासनं 1 फुटापर्यंत तयार होतोय पाईप. त्याच्यानंतर हा पाईपाचं जे मेजरमेंट असतं, जेव्हा आपण PN32 म्हणतो, आता याला काय म्हणतो आम्ही? PN32. सॉरी, PN32 नाही, 32 mm चा पाईप म्हणतो PPRचा. 32 mm चा पाईप म्हणजे काय? तर ह्याचा ओडी असतो, ओडी 32 असतो. आलं का लक्षात? आउटर डायमीटर असतो त्याचा, बरोबर ना? या इथून इथपर्यंत म्हणजे या क्राऊन पासून या बॉटम पर्यंत काय 32 mm असतो. आम्ही जेव्हा 90 mm चा पाईप म्हणतो तेव्हा त्याचा आउटर डायमीटर 90 असतो, आणि आतला जो जाळा आहे त्याचा थिकनेस तो आहे ना तुमचा, 1 मिनिट, आता हा बघा, हे दोघही 50 mm चे पाईप आहे. फरक दिसतो का तुम्हाला? हा जाड का बरं आहे?